नाही, कागद कसा असतो, पण काही पुरावे माझ्याकडे आहेत, पण काही मोबाईलमध्ये आहेत, काही कागद आहेत. तुम्ही पुण्यामध्ये जा, पुण्यामध्ये चौकशी करा, अनेक पोलीस स्टेशनला जा, त्या पोलीस स्टेशनला चौकशी करा, आहेत. आत्ताच्या पिढीचेच आहेत का? आत्ताच्या पेठचे नाहीत, त्यांच्या खानदानाचे सगळे. हे सगळं पूर्वीपासून शिष्टी त्यांच्या. जाऊ दे, आता काही लोक आपल्यात नाहीत, वर गेले, त्यांच्यात आपण बोलणं बरं नसतंय. बरोबर. काय असेल ते काढा म्हणा. मी काय असेल ते माझ्या मोबाईल मध्ये बरीच माहिती आहे. काढा एकदाची. कशाला एवढं दडपण घेताय? काय उमेश पाटलाचं असेल चांगलं वाईट तर काढा ना, जनता ठरवेल ना चुकीचं वाईट काय असेल तर. तुम्ही जे म्हणाले की तुमच्या खानदानाविषयी त्यांना माहिती आहे, ते म्हणतात त्यांच्या खानदानाविषयी माझ्याकडे माझ्या मोबाईल मध्ये बरीच माहिती आहे. काय असेल ते काढा म्हणा. मी काय असेल ते माझ्या मोबाईल मध्ये बरीच माहिती आहे. काढा एकदाची. कशाला एवढं दडपण घेताय? काय उमेश पाटलाचं असेल चांगलं वाईट तर काढा ना, जनता ठरवेल ना चुकीचं वाईट काय असेल तर. काय एखादं कर्ज थकलं असेल कुठलं तरी, काय पर्सनल लोन काहीतरी राहिला असेल, किती गुन्हे दाखल काय. आणि हे बघा, सार्वजनिक जीवनामध्ये आहे. आमच्या घरावर नव्हतं पत्र, जमीन सगळी जिरा आहेत. जगायला आम्ही गेलेलो पुण्याला, बरोबर आहे. वडील आमचे लहान, आम्ही लहान असताना आम्हाला काही जगण्याचं साधन नव्हतं म्हणून आम्ही मोहोळमध्ये, सोलापूरमध्ये असं गेलेलो. आईचं कुठेतरी डोरली सोनं मोडून कसं तरी शिक्षण ह्यांनी बघितलेलंच नाही ना. शाळेला जायला लोक चप्पल घेतात, आम्ही स्लीपरवर जायचो. वर्षातून एकदा दिवाळी आल्यानंतर महिना वाट बघत बसायचो की कुठला तरी सावकार पैसे देईल आणि मग माझे वडील काय करतील, कुठल्या तरी दुकानात जातील आणि आपल्याला कपडे घेतील. लक्षात आलं का? टीव्ही कधीतरी घेतला जाईल म्हणून टीव्हीच्या दुकानाच्या बाहेर 8-8 तास 4-4 तास फक्त उभा राहायचो की कसा असतो टीव्ही, वाट बघितलेली आहे. आणि दिवाळी दसऱ्याच्या वेळेला किराणा दुकानदार जो आहे तो उधार दिलं तर आमची दिवाळी व्हायची. ही परिस्थिती तुम्ही नाही पाहिलेली, आम्ही पाहिलेली आहे. आणि त्यामुळं आमच्या आयुष्यामध्ये हे सगळं संघर्ष करत करत जे आहे ते आम्ही जे घडलेलो आहे, त्यामुळे आम्हाला गरिबीची जाणीव आहे. कारण गरिबी नुसती आम्ही बघितलेली नाही तर ती स्वतः सोसलेली आहे आणि आमच्या कष्टातून आम्ही सगळं केलेलं आहे. त्यामुळे आमचं काय तुला असेल ना तुझ्याकडे सांगण्यासारखं तर सांग.